रिअल मीडिया चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। शहरात हनुमान जयंती उत्साहात साजरी। गोदावरी नदीपात्रात पाण्याचा ठणठणाट। आता पाहूया सविस्तर बातम्या। मराठवाड्यातील भाविकांचे श्रद्धास्थान श्री क्षेत्र हनुमानगड देवस्थान विमानतळ रोड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हनुमान जयंती अति उत्साहात साजरी करण्यात आली। मराठवाड्यातील भाविकांचे श्रद्धास्थान श्री क्षेत्र हनुमानगड देवस्थान विमानतळ रोड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। श्री हनुमान जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रम घेण्यात आले। पहाटे 5 वाजता महापूजेस प्रारंभ झाला। त्यानंतर पहाटे 6:15 श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला। सकाळी 8 वाजता महाप्रसाद वाटप करण्यात आले। हनुमानगड येथे श्री हनुमान जयंतीनिमित्त खूप भाविक दर्शनासाठी येत होती। श्री क्षेत्र हनुमानगड संस्थान मठ याची स्थापना 1947 साली श्री 1008 श्री संत रामदासजी त्यागी मौनी बाबा यांनी केली। तसेच भाविक आपली इच्छा पूर्ण होते का पाहण्यासाठी चिंतामणी दगडावर हात ठेवत होती। हा दगड जर फिरला तर आपली मनोकामना पूर्ण होते असे म्हणतात। या जयंतीनिमित्त हनुमान मंदिरासमोर अनेक दुकाने थाटली होती। फुला नारळांची, खेळण्यांची, बर्फाचे गोळे इत्यादी दुकानांवर खूप गर्दी दिसत होती। श्री हनुमान जयंतीत भाविक खूप उत्साही दिसत होते। पण दुपारी 3 वाजल्यापासून संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात आले, कारण आज चंद्रग्रहण होते। संध्याकाळी 8 वाजल्यानंतर भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी पुन्हा उघडण्यात येणार आहे। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणी वाफ होऊन उडून जात आहे। विष्णुपुरी जलाशयातील पाण्याचा साठा दिवसेंदिवस कमी होत आहे। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणी वाफ होऊन उडून जात आहे। विष्णुपुरी जलाशयातील पाण्याचा साठा दिवसेंदिवस कमी होत आहे, त्यामुळे शहरात पाणी पुरवठा 2 दिवस आड करून होत आहे। पाण्याच्या साठ्यात आवक नसल्याने पाणी घाण होत आहे। पाण्याला हिरवा रंग येताना दिसतो। पाण्यात कचरा घाण साचत आहे। पाण्यासाठी पक्षी प्राणी भटकत आहेत। एरवी या नदीपात्रात नेहमी पक्षी प्राण्यांचा खूप वावर असायचा, पण सध्या नदीपात्रात पाणीच नसल्याने पक्षी प्राणी पाण्याच्या शोधात निघून गेली आहेत। याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया। धन्यवाद।